राधा, राधा, तुझं झालंय का रागून? का अजून काही तमाशा करायचा आहे? बोलू मी? राधा, हे बघ, मी कधी कोणापासून काही लपवलं नाही, कधी कोणाशी खोटं बोललो नाही, पण तुझ्यापासून एक सत्य लपवलंय जे मला तुला सांगायचंय. काय? डॉक्टर मोनिका श्रीखंडे माझी आई आहे. तुझ्या घरी राहायला आले तर चालेल का? इथंच राधा समोर काहीतरी पचकशील आणि मग सगळा प्रॉब्लेम. पण तू घरी का नाही गेलास रे तुझ्या? अभी दोस्ती की है, निभानी तो पडेगी ना. आता हे बघ, मला तुला फसवायचं नव्हतं ग. आईचं एवढंच म्हणणं होतं की तिच्या नावामुळे मला मिळणारा बेनिफिट, तिच्या पोस्टमुळे मला होणारा फायदा हा मला मिळू नये. मी एखाद्या नॉर्मल स्टुडंट सारखा कॉलेजमध्ये वावरावं, बस. म्हणून आम्ही हे लपवलं, बाकी आमचा काही हेतू नव्हता. असल में क्या है मालूम है तू? खूनी मवाली गैंगस्टर है तू, और अगर तेरी बेटी को ये सब पता लग गया ना तो चीथड़ा उड़ जाएगा तेरे. राधा, काहीतरी बोल ना प्लीज. काय बोलू मी कबीर? तुम्ही सगळ्यांनी मला फसवलं. ही वाईट कोण तर मी, ही राधा. नाही ग, हे बघ, तुला फसवण्याचा हेतू नव्हता आमचा. आईचं एवढंच म्हणणं होतं की तिच्या नावामुळे मिळणारा मला बेनिफिट, तिच्या पोस्टमुळे होणारा मला फायदा होऊ नये. म्हणजे मी एखाद्या नॉर्मल मेडिकल स्टुडंट सारखंच वावरावं, बस. काही हेतू नव्हता आमचा, म्हणून आम्ही लपवलं हे सगळं. कबीर, तूही असं वागशीलच? एक मिनिट, म्हणजे तू मुद्दामून आपलं ब्रेकअप केलंस देवा आणि मोनिका मॅम एकत्र याव्यात म्हणून? तू खेळलायस माझ्या फिलिंग सोबत. तू माझ्या मनाचा जरा सुद्धा विचार नाही केलास मला काय वाटलं असेल काय नाही. अगं, मी सगळा विचार केला ग, पण माझा नाईलाज होता. आणि आताही मी हे सगळं तुला सांगतोय ना, कारण रागाच्या भरात येऊन तू काहीतरी वेडवाकडं पाऊल उचलू नयेस म्हणून. तुला काय वाटलं आता मी गप्प बसेन? तू हे माझ्याशी असं सगळं देवामुळे वागलायस, तर देवाला त्याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी. आता तू माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेणार आहेस का? तू ज्या देवाला बर्बाद करायला निघालीस ना, त्या देवाने, तो देवा मोनिका मॅम पासून दूर गेला फक्त तुझ्यासाठी. हो राधा, ज्या क्षणी देवाला कळलं ना की आपलं एकमेकांवर प्रेम आहे, त्या क्षणी तो मोनिका मॅम पासून दूर गेला, माझ्या आईपासून दूर गेला, फक्त तुझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी. हीच ती माझ्या चेहऱ्यावरचं हसू परत आणणारी, हीच ती मुलगी, राधा अलकनंदा शिंदे. हे राधा, अरे करेक्ट बोललीस तू. हा, अरे ते प्रेम वगैरे ना सगळा नाटक होता, एकदम झूट. आपण टाइमपास केला, टाइमपास. मी सांगितलं होतं तुम्हाला, हा फसवा माणूस आहे, डिपेंडेबल नाहीये हा. जीव घेणाऱ्याला काय कळणार जीव लावणं काय असतं. तुझं आणि मोनिका मॅमचं लग्न? नाही राधा, ते शक्य नाही. आपण डॉली बहीण बरोबर नाही लग्न करू शकत. अरे अरे पण का नाही राधा, आपल्याला नाही जमणार. हे बघ, आपण बाप आहोत तुझा ना, आपल्याला जरा समजून घे ना. आपण काय ते कारण नाही सांगू शकत तुला. ज्या देवाला तू वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करतेस ना, त्या देवाने कायम फक्त तुझ्या भल्याचा विचार केला ग. हा, ते मेसेज, ते पत्र, ते सगळं आपणच केलं होतं. कदाचित आपल्या नशिबात प्रेमच नाही ग. बघ ना, आपण तुझ्यावर एवढं जीवापाड प्रेम केलं, पण काय झालं?
हे बघ राधा, आपण आपली जिंदगी खराब करून घेतलेली आहे, पण तू तुझी जिंदगी खराब करून घेऊ नको. अगं आपण बाप म्हणून सांगतोय, आपलं ऐक. आता अगं ज्या देवाला तू मोनिका मॅम सोबतच्या लग्नाचं खोटं स्वप्न दाखवून तोडलंस ना, त्या देवाच्या मनात फक्त एकच स्वप्न होतं, आपल्या लग्नाचं. आता अगं देवानी त्याच्या आयुष्यात चुका केल्या असतील, मान्य आहे, पण तो बाप म्हणून ना कधीच चुकला नाही ग. तू वाटत असेल की तुझा हा स्मार्टनेस, तुझ्या हुशारीने तू कायम त्याच्यावर मात देत आलीस, त्याला हरवत आलीस. तो देवा कधी हरला नाही ग, त्याच्यातला बाप त्याला हरवत आला. शेवटी त्याला हरवता हरवताना तू हरलीस राधा. तुला काय वाटलं, एवढा मोठा इंटरनॅशनल डॉन, त्याला तुझ्या या चाली कळणार नाही? फक्त तुझ्यावरच्या प्रेमासाठी ना तो हरत आला. तुला वाटलं की तू जिंकलीस. म्हणजे तुला माहिती होतं देवा इंटरनॅशनल? हो राधा, तुला आठवतंय ना, तूच मला सांगितलं होतंस की तुझे वडील एक इंटरनॅशनल डॉन आहेत. आणि जेव्हा मला कळलं की तू देवाची मुलगी आहेस, तेव्हा सगळ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. आणि तरी तू बघ ना राधा, त्याला तुला तोडणं शक्य नव्हतं, पण नाही, त्यांनी कायम ना तुझ्या चांगल्याचा विचार केला, तुझ्या भल्याचा विचार केला. आता ग एक बाप म्हणून ना देवा ग्रेट आहेच, आणि माणूस म्हणून ना तो देव आहे, देव. आता ग तू कायम त्याला कमीपणा दाखवण्यासाठी, खालीपणा दाखवण्यासाठी ना कायम अशी वर जात राहिलीस. पण त्यामुळे तुझ्या आजूबाजूची लोक, तुझ्या आजूबाजूची नाती तुझ्यासाठी फार लहान होत गेली ग. आता तू प्रत्येक वेळी त्याचं वाईट करत राहील, आणि त्याचं वाईट करता करताना त्याचा रिव्हर्स परिणाम आपल्या नात्यावर झाला ग. कबीर, पण मी तर अगं देवा वेडा आहे ग. त्याला फक्त ना प्रेम करता येतं, दुसरं काहीच करता येत नाही त्याला. तर त्यांनी त्याचा 20 वर्षाचा धंदा सोडला, सरळ मार्गावर लागला तो. कोणासाठी? तर तुझ्यासाठी. ते बघ राधा, तू जर मोनिका मॅमना जाऊन देवाचं सत्य सांगितलंस ना, तर मला नाही वाटत आता काही फरक पडेल. कारण त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, आणि ते खरं प्रेम आहे ग. कोणी किती त्यांना वेगळं करायचा प्रयत्न केला ना, तरी तो वरचा देव आहे ना, कायम त्यांना एकत्र आणणार. कबीर, मी काय केलंय, आता काय करू? आता तू शांत हो आधी. मला माहितीये तू चांगली मुलगी आहेस, पण खरं सांगायचं तर ना, आपल्यामधलं बॉन्डिंग पहिल्यासारखं स्ट्रॉंग नाहीये. आणि आपल्याकडे आपलं अख्खं आयुष्य आहे ना, पण देवा आणि आईकडे आता लास्ट चान्स आहे ग. आणि त्यांचं प्रेम खरं आहे राधा. हे बघ, त्यांनी ना आपल्यासाठी खूप सॅक्रिफायसेस केलेत ग. तर माझ्यावर जर खरंच प्रेम असेल ना, तर आपल्या प्रेमासाठी, माझ्यासाठी एक शेवटची इच्छा म्हणून प्लीज तर त्यांना एकत्र येऊ दे. हो कबीर, मी त्याला मोनिका मॅम सोबत लग्न लावून देईन म्हणून अशी स्वप्न दाखवून त्याला किती हर्ट केलं होतं. आता नाही बाबा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अरे काय करतेस तू? सकाळपासून नुसता माझ्या मागे मागे फिरतोस. मला माहिती तू पण काही खाल्लेलं नाही. अगं तू खाल्लंस ना की माझं पोट भरतं. मला माहितीये श्रीखंड पुरी तुझी फेवरेट आहे. घे. अरे राधा, तू कधी आलीस? एक मिनिट बघू, कोण रडतंय? अरे कोण आहे तुमची मुलगी? हे बघा. स्टँड अप. काय बोलतायत हे? मी आणि ह्यांची मुलगी. काही काय, काहीतरी गैरसमज झाला यांना.
मला वडील नाहीयेत मॅम. तुझा बाप गायब झाला त्याच्याबद्दल काही विचारशील की नाही? हे बघ अक्का, त्याला माझ्याबद्दल काही वाटतच नाही. ज्याने कधी माझा विचारच केला नाही त्याच्याबद्दल मला कशाला काय वाटेल? राधा तू काय बोलते? अगं तुझा बाप बाप माय फूट. बरं तुझा देवा जगला काय किंवा मेला काय मला काहीच फरक नाही पडत. बोला देवा. काही सुचत नाहीये ना तर काय बोलायचं ते. मला खरं सांगू का, मला ना आता मला खोटं बोलण्याचा ना कंटाळा आलाय. तुमच्यावर प्रेम करते हे लपवण्याचा कंटाळा आलाय. खोटं बोलण्याचा, खोटं वागण्याचा कंटाळा आलाय. तिरस्काराचा मुखवटा लावून लावून कंटाळा आलाय. सफोकेट होतंय मला आता. डॉलीबाई, खरं सांगू तुम्हाला, आपल्याला पण असं खोटं खोटं बोलायला नाही जमत. आपण नाही फसवलं तुम्हाला कधी. काही गोष्टी लपवल्या असतील आपण तुमच्यापासून. शिबाने काय खेळ मांडलाय ना. एक वेळ होती जेव्हा मी तुमच्या मागे लागले होते की प्लीज प्लीज देवा माझ्या बरोबर लग्न करा म्हणून. आणि आज मलाच तुम्हाला हे सांगायचं. आणि आता आपणच तुम्हाला सांगतोय. आपण सॉरी डॉलीबाई, आपल्याला ना तुमच्या बरोबर लग्न करायला नाही जमणार. जे मला बोलायचं होतं हेच तुम्ही बोललात. प्रेम आणखीन वेगळं काय असतो? म्हणजे डॉलीबाई, तुम्ही आपल्याला रागवला नाही? कशासाठी रागू? मला काय वाटतं आपलं प्रेम इतकं का थकला? तुमच्या मनात काय चाललंय मला कळणार नाही का? आता जे तुमच्या मनात चालू आहे तेच माझ्याही मनात चालू आहे ना. मला माहिती आपल्याला आता ही सिच्युएशन हँडल करावी लागणार मॅच्युअरली. आता वेळ आली की आपण समजूतदारपणे वागायला पाहिजे. मुलांचा विचार करायला पाहिजे. डॉलीबाई, कबीर आणि राधा एकमेकांवर खूप प्रेम करतात. हो पण डॉल्बी, आपल्याला ना तुमचा डिसिजन मान्य आहे. पण आपण कायम राहणार तुमच्या बरोबर. फ्रेंड म्हणून. आपल्या पोरांना जगू दे ना, त्यांना जगायचं तसं ते. त्यांच्या खुशीमध्येच आपली खुशी आहे ना. थँक्यू सो मच देव. आजपर्यंत तुम्ही चांगल्या वाईट सगळ्या सिच्युएशन मध्ये ना माझी साथ दिली. आणि आज या डिसिजन मध्ये सुद्धा थँक्यू. हा डॉलीबाई, पण राधा आपल्यासारख्या माणसाची पोरगी आहे. तुम्हाला मला काही प्रॉब्लेम नाही. अहो लहान आहे अजून आणि ती तुमची मुलगी आहे, तुमचं रक्त आहे. त्यामुळे ती आता चुकत असेल तरी ती समजूतदार होईल याची खात्री आहे मला.
आणि ते तितकी वाईट नाहीये. डॉलीबाई, आपली राधा ना अजिबात तशी नाही हो. राधा ना आपली जान आहे डॉलीबाई, आणि आपण राधासाठी काय पण करू शकतो. काय आपल्या राधाचं ना आपल्यावर जाम प्रेम आहे हो. आणि आपलीच व्यक्ती आपल्या बरोबर खोटं बोलली ना तर त्याचा ना आपल्याला जाम त्रास होतो. डॉलीबाई, राधाचं असंच काहीतरी झालंय. पण आयुष्यभर सांगतो तुम्हाला, राधा तुमच्याशी ना अजिबात असं वागणार नाही. आणि वागले तरी दे ना एक ठेवून. राधा, बघितलं, मी तुला सांगत होतो ना, हे नेहमी आपल्याला काय सांगतात, नाही आमच्यात तसं काही नाहीये, आणि बघ असे हे गुपचूप भेटतात. ह्याला काय म्हणायचं मग? नाही नाही नाही, अरे तसं काय पण नाही. आपण ते वेगळंच काहीतरी. प्लीज हा बाबा, तू तर बोलूच नकोस. मी सांगत होते मोनिका मॅमना भेटायला चल, तर तू येत नव्हतास, तयार होत नव्हतास. आता कोणीच नाहीये तर काय सुरू आहे तुमचं? नाही राधा, खरंच तसं काही नाहीये. आई प्लीज, तू तर बोलूच नकोस. अरे एरवी सगळ्यांसमोर देवावर रागवत असते, पण मनातून तर कबीर, तू मला आई रिलॅक्स. मी राधाला सगळं सांगितलं. काय? हो मॅम, आणि चूक तुम्ही ते जे काही करत होतात त्याच्यात नव्हती. तुम्ही आत्ता जे काही करताय ना ते चूक आहे. म्हणजे 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 आतापर्यंत ना आमचं कोणत्याही बाबतीत एकमत होत नव्हतं, पण आता या बाबतीत झालंय. आणि जगात ना अशाच दोन व्यक्तींनी एकत्र यायला हवं ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. ज्यांचं एकमेकांवर प्रेमच नाहीये ना, अशा व्यक्ती कितीही एकत्र आल्या कॉम्प्रो करून तरी त्यांच्यात प्रेम नाही होऊ शकत. तुम्हाला दोघांना नेमकं काय म्हणायचंय? आई, देवा, हे बघा, आम्हाला दोघांना असं वाटतंय की तुम्ही आता एकत्र यावं. तुम्हाला काय पण कळत नाही हा? लहान आहात तुम्ही. प्लीज आता आम्ही लहान वगैरे अजिबात नाही आहोत, आणि आम्ही आमचे डिसिजन घेऊ शकतो. आणि आता सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आम्हाला आमच्यासाठी आमचं एज्युकेशन आहे, आमचं करिअर आहे. सो आम्हाला त्याच्यावर फोकस करायचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी नंतर आमच्यासाठी. आणि जर आयुष्यात प्रेमच नसेल ना तर काही होऊ शकत नाही. पण जर प्रेम असेल ना तर काहीही होऊ शकतं. आणि हे आम्ही तुमच्याकडे बघून शिकलोय. तेव्हा अरे, माझी आई तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. म्हणजे ती जिवंत असेल पण खुश नसेल. कबीर, मॅम प्लीज प्लीज, आता तुम्ही काहीच बोलू नका. आम्ही डिप्रेस अजिबात नाही आहोत आणि आम्हाला टेन्शनही आलेलं नाहीये. आम्ही खूप शांतपणे विचार करूनच तुमच्याशी बोलतोय. सो प्लीज, आता सध्या तेच महत्वाचं आहे की प्लीज तुम्ही हो म्हणा प्लीज. आणि मॅम, आमच्या समोर खूप काही आहे. आमचं करिअर आहे, आमचं एज्युकेशन आहे, आमचं अख्खं आयुष्य आहे आमच्या समोर. पण तुमच्या दोघांसमोर ना हा लास्ट चान्स आहे. सो प्लीज, आता तुम्ही एकत्र यायलाच हवं. आणि आई मला सांग, तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? आम्ही, आमचं सुख. करेक्ट? ऑब्विसली. सो आमच्या सुखासाठी, आमच्या आनंदासाठी प्लीज तुम्ही आता हो म्हणा. अरे पण प्लीज 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 मॅम, तुम्ही आता देवासोबत लग्न करा प्लीज. अरे आता काय बोलणार या पोराला? चला आता लग्नाची तयारी करा. आय लव्ह यू.